तर गॅस तुटवड्यामुळे गृहिणी सुद्धा अस्वस्थ झालेले आहेत। यामुळे आमदार आणि नगरसेवकांच्या पोटाला चिमटा बसला आहे। मुंबईत सध्या अधिवेशन सुरू आहे, मात्र मंत्रालय आणि विधानसभेच्या कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा हा बघायला मिळतोय। यामुळे मुंबईमध्ये आमदार आणि नगरसेवकांच्या पोटाला चिमटा बसलाय। मंत्रालय, विधानभवन, बीएमसीतील उपाहारगृहांवर संक्रांत आली आहे। या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडून सुद्धा उत्तर दिलं गेलंय। तर विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात सवाल उपस्थित केला, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय, पाहूयात। नाही, ठीक आहे, मंत्रालयातले लोकांना चहा पाणी नाश्ता नाही मिळाला तर मरणार नाहीत कोणी, पण जनतेचे हाल होत आहेत त्यांचं काय? उद्या संपूर्ण व्यवहार ठप्प होतील, बिझनेस ठप्प पडतील आणि त्यातून आताच कर्जबाजारी झालेला देश आणि राज्य हे पुन्हा खाईत लोटल्या जाईल। त्या सर्व गोष्टीला कोण जबाबदार? यांना याचं उत्तर द्यावं या संदर्भात, अशी आमची भूमिका आहे। केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये। अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल। त्यातनं डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे ते सूत्र कुठेतरी गडबडेल। आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, गॅस तुटवड्यामुळे, व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी हॉटेल्स बंद झालेले आहेत। त्याचा परिणाम मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा बघायला मिळतोय। अधिवेशन सुरू आहे, सर्व आमदार मुंबईत आहेत, मंत्रालयामधील कॅन्टीनवर परिणाम झालेला आहे। काय दिवसभरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक या आमदारांकडून काय काय प्रतिक्रिया आल्यात समोर? नक्कीच जगदीश, ह्या गॅस तुटवड्याचा जो परिणाम आहे तो मंत्रालयात झाला आहे, असं जे ते विजय वडेट्टीवार यांनी जे ते वक्तव्य केलं होतं विधानभवनात, विधानसभेत। या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं, काल अधिवेशन होतं ते रात्रीपर्यंत चाललं होतं आणि काल कॅन्टीन रात्री बंद होतं। जे कर्मचारी असतील त्यांचे खायचे खूप हाल झाले होते। त्याचबरोबर लोक ही जे ते राज्यातील त्यांचेही त्यांच्यासमोर मोठा एक प्रश्न उभा राहिलाय, कारण डोमेस्टिक म्हणजे घरगुती जो गॅस पुरवठा आहे त्या संदर्भात जे ते पुरवठा होत नाहीये। ओटीपी घेऊन जे ते 15-15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळतोय, असे प्रश्न जे ते सभागृहात विचारले गेले आणि सरकारने यावर निवेदन दिलं पाहिजे आणि सरकारने याच्यावरती उपाययोजना काय हे सगळं सांगितलं पाहिजे, असं जे ते वडेट्टीवार म्हणाले होते। सरकारकडून ही त्याला उत्तर देण्यात आलं होतं। विधानसभा अध्यक्ष असतील राहुल नार्वेकर किंवा मुख्यमंत्री असतील यांनीही त्याला उत्तर दिलंय। केंद्र शासनाच्या अखत्यारीतला हा प्रश्न असल्यामुळे त्यावरती महाराष्ट्राच्या राज्यातील लोकांची जे ती गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी लवकर आणि ज्या उपाययोजना आहेत त्या सरकारतर्फे केल्या जातील, असं जे ते एकंदरीत सांगण्यात आलं। मात्र गॅस तुटवड्यावरून जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये वडेट्टीवारांनी जो आरोप केला होता त्यावर काही वेळेस आपण पाहिलं तर विधान मंत्रालयातील जे कॅन्टीन आहे ते सुरळीत चालू होतं। मात्र या सगळ्या एकंदरीत गॅस तुटवड्याच्या प्रश्नावरती कुठेतरी राजकारण होताना पाहायला मिळते। जे मात्र महेंद्र, पालिकेमधील कॅन्टीन सुद्धा बंद होते अशी माहिती समोर आली आहे, त्या संदर्भात काय अपडेट आहे? सध्या गॅस तुटवड्याचा परिणाम जे आहे तो प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र आपण पाहिलं तर काही ठिकाणी मुंबईत जे ते 20 ते 30% जे हॉटेल्स आहेत ती बंद आहेत। मात्र काही ठिकाणी जो आहे तो गॅस पुरवठा होत असेल तरच त्यांचे हॉटेल चालू आहेत। मात्र महापालिकेतील कॅन्टीनही चालू आहे असल्याचं जे आहे ती माहिती आपल्याला ज्या तिथल्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली होती। आपण मंत्रालयातील कॅन्टीन मधली ही माहिती घेण्याची प्रयत्न केला होता, तेव्हाही मंत्रालयातलं कॅन्टीनही चालू होतं। मात्र जर अशीच परिस्थिती राहिली आणि असंच युद्ध जर पुढे चालू राहिलं तर त्याचे परिणाम जे आहेत ते समोर येतील आणि त्याचे परिणाम आहेत ते आपल्याला जे आहेत ते राज्यातील ज्या लोकांना आहेत त्याला याचे परिणाम भोगावे लागतील। ठीक आहे, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।